नमस्कार, मी चेतना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते आपल्या CS किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत गौरी गणपती विशेष गोड चंपाकली। ही चंपाकली दिसायला जितकी सुंदर असते तितकी चवीला पण एक नंबर लागते। चला तर मग सुरू करूयात। यासाठी पीठ तयार करण्याकरिता मी इथे घेत आहे 2 कप मैदा, चिमूटभर मीठ हे छान हाताने चोळून यानंतर यात टाकायचं आहे गरम केलेलं तूप। मी इथे 3 चमचा भरून तूप टाकती आहे। तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। हे छान हाताने एकजीव करून घ्यायचे आहे। तूप मैद्याला पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर यात गरम पाणी किंवा कोमट पाण्याचा वापर करून याचं छान घट्टसं मळून घ्यायचं आहे। यासाठी कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे। जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर तेलात तळताना यावर फोडासारखे बुडबुडे येतील। बघा, घट्टसर पीठ मळून झालं आहे। आता याला मुरण्याकरिता 15 मिनिटं बाजूला ठेवूयात। आता चंपाकली बनवण्याकरिता इथे मी पाक तयार करते आहे। त्यासाठी मी इथे घेतलं आहे 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी आणि यात थोडंसं केसर घातलेलं आहे। मी यात थोडंसं पिवळा रंगाचा वापर केला आहे। तुम्ही हळदसुद्धा घालू शकता आणि काही नाही वापरलं तरी चालेल। तुम्ही असंच पांढरंही ठेवू शकता। या पाकाला पाक 5 ते 6 मिनिटं शिजलेला आहे। बघा, आपल्याला असं चिपचिपा पाक तयार करायचा आहे। परफेक्ट एक तारीचा पाक नसला तरी चालेल। आता आपण गॅस बंद करून देऊया। आता आपण चंपाकली बनवण्याकरिता पिठाचा गोल गोळा करून घेऊयात आणि पारी लाटून घेऊयात। आणि पारी लाटताना मध्यभागी जाळ ठेवायचा आहे आणि याच्या ज्या कड्या आहेत त्या पातळ ठेवायच्या आहे। त्या का ते आपण पुढे बघूया। आता पारी लाटून झाली की याला चाकूने अशा एकसारख्या उभ्या चिऱ्या पाडून घ्यायच्या आहे। कडेपर्यंत चिऱ्या नाही पाडायच्या आहे, थोडं अंतर ठेवायचं आहे। हे झालं की ही बाजू घ्यायची आणि असं उचलत याला फोल्ड करून घ्यायचं। अशी एकावर एक घडी घालायची आहे। बघा किती सुंदर आकार येतोय। आणि याच्या ज्या दोन्ही बाजूच्या कड्या आहेत त्या चिमटीने दाबून घ्यायचं, जेणेकरून या तेलात टाकल्या की सुटणार नाही। बघा, आपली पहिली चंपाकली बनवून तयार आहेत। अशा प्रकारे सर्व चंपाकली बनवून घ्यायची आहे। बघा, इथे मी पुन्हा दाखवती आहे तुम्हाला। या तेलात टाकल्यात की खूप छान अशा फुलतात आणि खूप सुंदर दिसतात। आपल्याला याच्यात दोन्ही कड्या एकसाथ घेऊन चिमटीने दाबायच्या असतात, म्हणून लाटताना याच्या कड्या पातळ लाटायच्या आहे। बघा किती सुंदर आकार उमटला आहे। आता आपण याला तेलात तळून घेऊयात। तेल गरम झालं की याला मंद आचेवर एक एक करून टाकायचं आहे। अशा काट्या चमच्याच्या वापरीने याच्या कळ्या अशा खोलून घ्यायच्या आहे, जेणेकरून याला खूप सुंदर आकार येईल। बघा किती छान फुलले आहेत। या जितक्या फुलतील ना तितका छान आकार याला येईल। अशा बदामी रंग आला की याला आपण काढून घ्यायचं आहे तेलातून। अशा प्रकारे सगळ्या चंपाकली आपण तळून घेऊयात। बघा, काट्या चमच्याने मी याला कसं मोकळं करते आहे। अशा प्रकारे मी इथे सगळ्या चंपाकली तळून घेतल्या आहे। आता याला आपण हलक्याशा गरम पाकामध्ये घालायचं आहे। चंपाकलीसुद्धा हलकी गरम असतानाच घालायची आहे, थंडी करून घालायची नाही। या चंपाकलीला असं पाकामध्ये घोळून घ्यायचं आहे। किमान 2 ते 3 मिनिटं याला पाकामध्ये राहू द्यायचं आहे। बघा, आता याला पाकातून काढून घेऊया एक एक करून। किती सुंदर रंग आणि छान फुलल्या आहेत। आपल्या सर्व चंपाकली बनवून तयार आहेत। तुम्ही हे नक्की बनवून बघा, खूप कमाल लागतात चवीला। आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।